मदरसे दर्ग्यामध्ये 11 वेळा राम जय ऐका कोणी कोणी तुम्हाला माहित नाही आहे, हे मंच म्हणजे भाजपचं अंग आहे. मंच म्हणजे, आणि ते उगाच ते त्या ठिकाणी त्यांना सांगून ते करतात, म्हणजे भाडोत्री आणल्यासारखे. तसं काही नाही आहे. ज्याप्रमाणे व्याटिकन आठवता येत नाही, काबा आठवता येत नाही, त्यातून आहे रामाचे जन्मस्थान आहे, ज्याला मुस्लिम इमाने हिंदू देखील मानतात. त्यामुळे असं केल्याने काही वाईट नाही असं त्यांचं म्हणणं. ते मंचवाले आहे, ते मंचवाले भाडोत्री आहे सगळे भाजपचे, म्हणून ते काय असं काही नाही. चालेल, काहीतरी ते म्हणजे हे संभ्रम निर्माण करणारी बातमी देतात तुम्ही. बदलला त्याच्या बाजूला निकाल लागेल, त्यामध्ये लोक उड्या मारतील. शिंदे गटाकडे लागला तर उद्धव ठाकरेंकडे तिकडे जाईल, उद्धव ठाकरे गटाच्या बाजूला लागला तर शिंदे गटाची लोक ठाकरे गटाकडे जाईल, अशी शक्यता वाढते. नाही, आता माननीय उद्धवजी साहेबांनी सांगून दिलं की आता याच्यानंतर जर शिंदेवाले कोणी माझ्याकडे आले तर मी त्यांना घेणार नाही. शरद पवार साहेबांनी सुद्धा सांगितलं की अजितदादाचे कोणी लोक आले तर मी घेणार नाही. एक फर्मली त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे जे आमचे आहे ते एकनिष्ठ आहेत. त्या एकनिष्ठाच्या जोरावर, ताकदीवर माननीय उद्धवजींचा पूर्ण भरोसा आहे, आणि भरोशाच्या दृष्टीकोनातून आम्ही ते काम करू. पण ती लोक दावा करताय रांगेत उभे सगळे. नाही, कोणी रांगेत उभे नाहीये. एखादा कोणी असेल माहित नाही, परंतु मी हे सांगतो, कोणीही रांगेत उभे नाहीये. सगळेजण त्या ठिकाणी उगाच इतके दिवस त्या ठिकाणी उद्धव साहेबांच्या बरोबर राहिले नाही. त्याचं कारण आहे, नाही तर मग कधी फुटले असते. कोणी पैशाने जातं, कोणी सत्तेने जातो, कोणी कामाने जातात, पण बाकी जे आहे ते एकनिष्ठ आहेत, आणि एकनिष्ठ कोणी फुटणार नाही. हरिभाऊ बागडे पण म्हणाले बदललेला आहे, विरोधी पक्षनेता परंपरा आहे, नाही, अंबादास दानवे हा कडवट शिवसेनेचा आहे, त्यामुळे तो कडे जाणार नाही. असंही म्हटलं जातं की जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते कुठल्या तरी भीती पोटी त्या गटामध्ये गेलेले आहेत. कोणी जात नाही. आता मी निष्ठावंत शिवसेने, मी जाणार कुठे नाही. मी ओपनली इश्यू देतो, बोलतो, राग होतो. ईडी काय करणार तुम्हाला? 2-3 दिवस बसणार आणि माहिती घेणार, काही होऊ शकत नाही. त्यांना इकडे यायचंय असं दावा करतात, असे किती लोक असतील बरं? कोणी येत म्हणजे मी तुम्हाला सांगतो की शिवसेनेतून एकही माणूस फुटणार नाही. त्यांच्याकडून मला न्याय निश्चित देईल, कारण ह्या सगळ्या म्हणजे अशी आणीबाणी करती नव्हती. अशी आणीबाणी यांनी लावायला सुरुवात केली, आणि लोकशाही चॅनलवर त्यांनी बंदी आणली. हा एक म्हणजे पत्रकारिता किंवा या चॅनलचा एक प्रकारचा अपमान आहे, आणि म्हणून हे करू नये, परंतु केलं हे सुद्धा जनतेला आवडलेलं नाही. संभाजीनगरच्या लोकांना हे 5 लोक फुटले ते आवडले नाही, कारण संभाजीनगरच्या लोकांनी त्या ठिकाणी 9चे 9 आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले, आणि माझा चुकून पराभव झाल्यानंतर त्यांना हळहळले, आणि ते हळहळून त्यांना पटलं नाही, म्हणून त्यांनी 9चे 9 आमदार शिवसेना भाजपचे निवडून आणले. महाराष्ट्रात कुठेच असं झालं नाही, इथे झालं, आणि त्याच्यामधून याने फुटल्यानंतर तर मग लोकांना राग आला एक प्रकारचा, आणि तो राग त्या ठिकाणी जिव्हारीशी आला लोकांच्या, की बाबा यांना आपण प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि हे फुटले, आणि फुटल्यानंतर काय खोकी घेऊन फुटले, हा सगळ्यात मोठा राग आहे. रामाच्या कृपेने निकाल आमच्या बाजूला लागला नाही. आता पाहू ना, प्रभू रामचंद्र हा सत्यवादी आहे. सत्य कोणाच्या बाजूने ते कळेल. खोटं करून जरी केलं तरी नंतर पुढे प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने परत गेम असा काही होईल उलटा, की नंतर त्यांना कुठे ना कुठेतरी भोगावं लागेल. नाही, शेवटी कसं आम्ही पण आमची स्ट्रॅटेजी जी आहे ती माननीय उद्धवजी आणि अनिल परब साहेब हे करतायत, अनिल देसाईजी पण करतायत, आणि त्याप्रमाणे ते होईल असं. या निकालावरून म्हणजे संभाजीनगर हा बालेकिल्ला आहे, या निकालावरून नाही, त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगायचं तुमचं वाक्य बरोबर नाही आहे. तुम्ही असं कोणालाही चोर आणि मीर असं म्हणून तुमचं पद तुम्ही घाणेरडे करू नका. तुम्ही जर असं तुमचं स्वतःहून त्या ठिकाणी तुमच्या पदाला ते असे घाणेरडेपणा आणत असाल तर तुम्ही कसले मुख्यमंत्री? आम्ही तर तुम्हाला घटना बाहेर मुख्यमंत्री म्हणतो. एक महत्वाचं विधान त्यांनी केलं, पक्ष चिन्ह आमच्याकडे आहे, त्यामुळे निकालही आमच्याच बाजूला लागला नाही. ते निवडणूक आयोगाने सांगितलं असेल, परंतु सुप्रीम कोर्टात ते प्रकरण पेंडिंग आहे, तो निर्णय यायचा बाकी आहे. या मुख्यमंत्र्यांच्या विधानावर तुमचं काय एवढ्यावर त्यांना काय?
नाही, त्यांनी खूप म्हणजे अतिरेक केलाय आणि त्या अतिरेकाच्या दृष्टिकोनातून त्यांना असं वाटतं की आम्हीच आहोत. ज्या शिवसेना प्रमुखांनी याला मोठं केलं, ज्या शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धवजी ठाकरे यांनी 2 वेळेस तिकीट साथ दिल्यानंतर आणि पद पण दिलं, मंत्रिपद दिलं, सगळं दिलं. तरी पण हे त्यांच्या बाबतीत असं वाकडे तिकडे बोलत असेल तर जनतेला पटत नाही. मी तर शिवसैनिक आहे, मला पटणारच नाही. पण जनतेला पण पटत नाही. त्यामुळे यांचा तो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांना त्याचा अनुभव येईल की लोकांचं काय प्रतिक्रिया आहे. लोक आता बोलत नाही, पण आता लोक त्यावेळेस बोलतील. त्यांचं म्हणणं आहे बहुमत त्यांच्याकडे, आमदार त्यांच्याकडे, खासदार त्यांच्याकडे आहे. पक्ष आम्ही आहोत, चिन्ह आमच्याकडे आहे. जे बाहेर काही बंडखोरी करून खोक्याच्या माध्यमाद्वारे जर समजा ते बहुमत करत असेल तर जनतेच्या कोर्टामध्ये हे टिकणार नाही. आणि त्यांना खूप प्रचंड राग आलेला आहे जनतेला. आम्ही तर ग्राउंड लेवलचे लोक आहोत, कार्यकर्ते आहोत. आम्ही फिरत असं वेगळा पण लोक सांगतात. विधानसभेत 67% बहुमत त्यांचं आहे असं त्यांचं नाव आहे. असू द्या ना, किती दिवस राहिले आता किती दिवस राहिले. जर लोकसभेच्या बरोबरीने निवडणूक घेतली विधानसभेची तर हे संपला. पण जर समजा लोकसभेच्या नंतर विधानसभा 6 महिन्यानंतर घेतली तोपर्यंत 6 महिन्यांचं रोज काही ना काही चालत राहील ना. आणि ते त्यामुळे त्यांना अनुभव येईल की लोकांची प्रतिक्रिया काय आहे. त्याच्या आधी लोकसभेत संपूर्ण महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात निवडून येणार. त्यामुळे आता त्याच्यानंतर मग त्यांना डाऊनच व्हावं लागेल. या निकालाबाबत तुम्ही कसली जास्त फारशी अपेक्षा ठेवून नाही आहे, कारण प्रत्येकच जण निराशावादी होते. यांना न्याय मिळणार नाही. नाही, त्याचं कारण असं आहे ना की यांनी 8 महिने लावले आणि लगेच फटाफट करून त्या ठिकाणी हे घेतो ते घेतो. म्हणजे स्पीकर जे आहे, स्पीकरांनी त्या ठिकाणी ज्या दृष्टिकोनातून ज्या भावनेतून निकाल देण्याची तयारी त्यांनी दाखवली ही एक प्रकारचा संशयास्पद आहे. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याबद्दल काही अपेक्षा नाही. म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार होतो. ही आमची म्हणजे मनातून इच्छा आहे. पण काय होईल काय माहित नाही. कारण ज्यावेळेस स्पीकर हे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात याचा अर्थ काय. ते न्यायदेवता म्हणून बसणार आणि ते न्यायदेवता जर समजा आरोपीला जाऊन भेटणार तर ते काही योग्य नाही. म्हणून मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की जरा गोड बंगाल आहे खूप मोठा. आणि गोड बंगाल हे ते सत्ताधाऱ्यांच्या वतीने या सगळ्या दृष्टिकोनातून खूपच मोठ्या प्रमाणात यांचा हा गेम सेटिंग आहे.